आताच एक पोस्ट बघितली. अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनीचा पोलीस वाहनाच्या धडकेत मृत्यू. कुटुंबाला दिले जाणार 262 कोटी रुपये. खाली एक जण कमेंट करून म्हणतो, आपल्याकडे तर निबंध लिहून काम झाले असते ना, एवढे पैसे कशाला द्यायचे नुसते. हो, निबंध. आठवतंय ना, पुणे पोर्शे केस 2024. एका बड्या बापाच्या लेखाने दारूच्या नशेत 2 पोरांना उडवले आणि कोर्टाने 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि जामीन मंजूर केला. आणि इतका विरोध होऊनही जामिनावर त्याची सुटका झाली आहे. निबंधाची केस अजून एक समोर आली आहे. कलाउद्दीन अन्सार याने 4-5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. त्याला पॉस्को अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांनीही महात्मा गांधीजींवर निबंध लिहिला. त्याची शिक्षाही कमी करण्यात आली आहे. या उलट यूपी मधल्या विष्णू तिवारी याने खोट्या रेप केसमध्ये SC/ST ॲक्टमध्ये 20 वर्ष घालवल्यावर कोर्टाने त्याची माफी मागितली आहे, कारण तो निर्दोष आहे म्हणून. मग न्याय एवढा स्वस्त झालाय का आपल्या देशात श्रीमंतांसाठी आणि गरिबांसाठी महाग? जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश. मग लोकशाही चुकीची की राज्यकर्ते? न्यायव्यवस्था चुकीची की चालवणारे?